लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा यावर्षीचा प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आज अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित आहेत। आपण पाहूया या कार्यक्रमाचं थेट प्रसारण। ती लोकमान्य टिळकांनी दिली। या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये सामान्य माणसाला स्वातंत्र्याच्या चळवळीत कसं आणता येईल याचा विचार करताना लोकमान्य टिळकांना माहिती होतं की आपला जो समाज आहे हा समाज खऱ्या अर्थानं अतिशय धार्मिक, आध्यात्मिक असा समाज आहे। आणि म्हणून ज्यावेळी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची संकल्पना मांडली, तो धार्मिक सण नव्हता, तो सामाजिक अभिसरणाचा सण होता। कारण लोकमान्य टिळक नेहमी म्हणायचे की आमचं पारतंत्र्य हे एकाच कारणामुळे आम्हाला आलं, आम्ही जाती जातीमध्ये विभाजित झालो, आमच्यामध्ये मनभेद तयार झाले आणि म्हणून आम्ही पारतंत्र्यात गेलो। आणि म्हणून बहुजन वर्गाला, सगळ्यांना, अभिजात वर्गाला एकत्रितपणे या गणेश उत्सवाच्या माध्यमातून त्यांनी एकत्रित आणलं आणि त्यातनं स्वातंत्र्य लढा हा तयार केला। छत्रपती शिवरायांचं त्या ठिकाणी महोत्सव असेल की ज्यातनं आपल्या तरुणाईच्या रक्तामध्ये एक नवीन स्फुरण आणण्याचं काम हे लोकमान्य टिळकांनी त्या ठिकाणी आणलं। आणि म्हणूनच मला असं वाटतं की या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचं जे योगदान आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि अशा प्रकारचं जे व्यक्तिमत्व आहे, या व्यक्तिमत्वाच्या नावाचा जर पुरस्कार असेल तर तशाच प्रकारचं राष्ट्रप्रेम, तशाच प्रकारचा राष्ट्रवाद, तशाच प्रकारचं समर्पण ही भावना असलेल्या व्यक्तीलाच ते देणं योग्य आहे। आणि ती भावना असलेली व्यक्ती म्हणजे अजित डोभालजी आहेत आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला जातोय। आणि बालपणापासनं हीच भावना ज्यांनी जोपासली, आज भारताच्या आंतरिक सुरक्षेमध्ये ज्या प्रकारचं परिवर्तन आणून दाखवलं, ते अमितभाई शहा यांच्या हातून हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय। निश्चितपणे आपल्या सर्वांना याचा आनंद आहे। मी जाता जाता टिळक स्मारक ट्रस्टला तर धन्यवाद देईन, त्यांचं तर अभिनंदन करेन, सोबतच अजित डोभालजींचंही अभिनंदन करेन। पण ईश्वराला प्रार्थना करेन की ईश्वराने अजित डोभालजींना वयाची 100 पूर्ण करतपर्यंत भारताची सेवा करण्याकरता आशीर्वाद द्यावा आणि त्यांनी अशीच सेवा करत राहावी अशी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। त्यांच्यासारखा एवढा मोठा व्यक्ती, पण सर्वात मोठा गुण जर त्यांचा कुठला असेल तर त्यांची विनम्रता आहे। त्या विनम्रतेच्या आत त्यांच्यामध्ये ज्या प्रकारची क्षमता आहे ती क्षमता कधी लक्षात येत नाही। अशा विनम्र अजितजींना खूप मनापासून शुभेच्छा देत मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद। राष्ट्रपती विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तीला पुण्यातल्या लोकमान्य